फॉर द प्रॅक्टिकल ऑफ प्लाझ्मा आर्क कटिंग PAC वापरून फेरस आणि नॉन फेरस मेटल वरील स्ट्रेट कटिंगच्या प्रात्यक्षिक मध्ये आपले स्वागत आहे। या सेशनची उद्दिष्टे पाहू। या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: योग्य कटिंग अलाउन्स ठेवून प्लेटवर कटिंग लाईन मार्क करणे, स्ट्रेट कटिंगसाठी जॉब सेट करणे, बाजू स्वच्छ करा आणि दोषाची तपासणी करणे, फेरस आणि नॉन फेरस वर स्ट्रेट कटसाठी लागणारे टूल्स आणि मटेरियल्स पुढील प्रमाणे आहेत: प्लाझ्मा कटर, वेल्डिंग हेल्मेट, वेल्डिंग ग्लोव्स, वेल्डिंग एप्रॉन, टॉर्च टिप, इलेक्ट्रोड, शील्ड कप, बेंच वाइज, वायर ब्रश, चिपिंग हैमर, हैंड ग्राइंडर, ट्रॅक शील्ड। प्रथम प्लाझ्मा कटर वापरताना समाविष्ट असलेल्या सुरक्षा प्रक्रिया समजून घेऊ। जास्त व्होल्टेज, आवाज, तापमान, ज्वलनशील पदार्थ, धूर, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आणि वितळलेले मेटलसह या प्रक्रियेत सामील असलेल्या होणाऱ्या संभाव्य धोक्याची जाणीव ठेवा। उच्च तापमानामुळे धाकता वाढते आणि ज्वलनशील पदार्थ पेटू शकतात, हानिकारक धुके इनहेल केले जाऊ शकतात आणि अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमुळे त्वचा आणि डोळे खराब होऊ शकतात। वितळलेले मेटलमुळे जळण्याचा धोका असतो। मॅन्युफॅक्चरने निर्दिष्ट केल्यानुसार योग्य वेल्डिंग क्लॉथिंग परिधान केले पाहिजेत, तसेच आय प्रोटेक्शन संरक्षण देखील केले पाहिजे। सर्व इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स प्रमाणे योग्य सेफ्टी प्रक्रियेसाठी ओनरचे मॅन्युअल वाचा। आता प्लाझ्मा कटर वापरण्यापूर्वी प्री कट चेकलिस्ट समजून घेऊ। चांगला नसलेल्या कटिंग परफॉर्मन्स आणि ऑपरेटर फ्रस्ट्रेशन टाळण्यासाठी खराब टॉर्च टिप, इलेक्ट्रोड आणि शील्ड कपची तपासणी करा आणि आवश्यकता असेल तर बदला। कंप्रेसर किंवा बॉटल गेजेसवर गॅस किंवा एअर प्रेशर तपासा। प्लाझ्मा कटर ऑन करा। एम्ब्रेज कंट्रोल मॅक्सिमम सेटिंगवर सेट करा। एअर प्रेशर हा प्लाझ्मा कटर मॅन्युअल मध्ये निर्दिष्ट केलेल्या मर्यादेत असावा। एअर प्रेशर निर्दिष्ट नसल्यास एअर प्रेशर रेग्युलेटर ॲडजस्ट करा। तुम्ही ग्राउंड क्लॅम्प सुरक्षित करण्याचा विचार करत असलेल्या कोणत्याही गंज किंवा पेंटला ग्राइंड करणे महत्त्वाचे आहे। याचे कारण असे की प्लाझ्मा कटर हाय व्होल्टेज आर्क तयार करतो, जो गंज किंवा पेंटद्वारे सहजपणे चालवला जाऊ शकतो। 12 अँप मशीन करता ही स्टेप क्रिटिकल आहे। मोठ्या मशीन प्रमाणे या मशीनला व्यवस्थित चालवणे करता लागणारी पॉवर रस्ट आणि पेंटमुळे येत नाही। जर ग्राइंड क्लॅम्प योग्यरित्या ग्राउंडेड केले नाही तर आर्क मेटलने नुकसान देखील करू शकते, ज्यामुळे मशीन जास्त गरम होते किंवा टॉर्च टिपला देखील नुकसान होऊ शकते। गंज किंवा पेंट काढण्यासाठी वायर ब्रश किंवा ग्राइंडर वापरा। ग्राउंड क्लॅम्प प्लाझ्मा कटरसाठी इलेक्ट्रिकल सर्किट पूर्ण करण्यासाठी वापरले जाते। व्होल्टेज ड्रॉप कमी करण्यासाठी
आणि चांगले इलेक्ट्रिकल कनेक्शन सुनिश्चित करण्यासाठी ते कटच्या शक्य तितक्या जवळ ठेवले पाहिजेत. क्लॅम्प घट्ट व्होल्टेज ट्रॅप आणखी कमी करण्यासाठी टेबल किंवा इतर ऑब्जेक्टवर न ठेवता वर्कपीसवर देखील ठेवले गेले पाहिजे. प्लाझ्मा कटर वापरताना टॉर्चवरील तुमची ग्रिप शिथिल करणे महत्त्वाचे आहे. टॉर्च खूप घट्ट धरल्यास तुमचा हात अधिक थरथरतो, ज्यामुळे क्लीन कट करणे कठीण होऊ शकते. आता फेरस मेटलवरील प्लाझ्मा कटिंग प्रक्रिया जाणून घेऊ. पहिली स्टेप म्हणजे बेस मेटलच्या काठावर ड्रॅग शील्ड ठेवणे. ड्रॅग शील्ड ही एक मेटल प्लेट आहे जी टॉर्च टिपला हीट आणि प्लाझ्मा आर्कच्या स्पार्क पासून संरक्षण करण्यास मदत करते. हे बेस मेटलच्या काठावर ठेवले केले जाते किंवा योग्य स्टँड ऑफ डिस्टन्सवर ठेवले जाते, जे सामान्यतः 1 इंच असते. आर्क अँगल मध्ये नाही तर सरळ खाली निर्देशित केले पाहिजे. टॉर्चची टिप मेटलवर ओढल्यास त्याचे नुकसान होईल. स्टँड ऑफ डिस्टन्स ठेवण्याची खात्री करा. स्टँड ऑफ डिस्टन्स खूप दूर असल्यास प्लाझ्मा आर्क मेटलमध्ये पेनिट्रेट करू शकणार नाही. दुसरी स्टेप म्हणजे ट्रिगर लॉक. ट्रिगर प्रेस करणे आणि पायलट आर्क लगेच सुरू होतो. ट्रिगर लॉक हे एक सुरक्षा वैशिष्ट्य आहे जे टॉर्चला चुकून फायरिंग होण्यापासून प्रतिबंधित करते. प्लाझ्मा आर्क सुरू करण्यासाठी ट्रिगर लॉक वाढवा आणि ट्रिगर प्रेस करा. पायलट आर्क लगेच सुरू होईल. पायलट आर्कला एक लहान लो एम्ब्रेज आर्क आहे जो मेन कटिंग आर्क प्रज्वलित करण्यासाठी वापरला जातो. कटिंग आर्क सुरू झाल्यावर टॉर्चला हळूहळू मेटलवर हलवायला सुरुवात करा. टॉर्चचा वेग अशा प्रकारे ऍडजस्ट केला पाहिजे की आर्क मधील ठिणग्या मेटल मधून जातील, कटच्या तळाशी बाहेर पडतील. प्लेटच्या तळाशी स्पार्क दिसत नसल्यास आर्क मेटलमध्ये पेनिट्रेशन करत नाही. हे टॉर्च खूप लवकर हलवल्यामुळे अपुरा इम्प्रेज किंवा प्लाझ्मा स्ट्रीमला एक अँगल मध्ये निर्देशित केल्यामुळे होऊ शकते, परंतु सरळ खाली नाही. इनसफिशियंट ग्राउंडिंग देखील ही समस्या होऊ शकते. एम्ब्रेज जितका जास्त असेल तितका प्लाझ्मा आर्क अधिक गरम होईल आणि कट जितका वेगाने होईल. तथापि खूप जास्त एम्ब्रेज टॉर्चच्या टोकाला नुकसान पोहोचवू शकते. गॅस टॉर्चच्या टिपला थंड होण्यास आणि जास्त गरम होण्यापासून रोखण्यास मदत करतो. हे प्लाझ्मा आर्कला आकार देण्यास आणि कटची क्वालिटी सुधारण्यास देखील मदत करते. कटच्या शेवटी टॉर्चला किंचित अंतिम काठाकडे अँगल करा किंवा मेटल पूर्णपणे तोडण्यासाठी ट्रिगर सोडण्यापूर्वी थोडा थांबा. हे टॉर्चद्वारे मेटलला ट्रॅक करण्यापासून रोखण्यास मदत करते. टॉर्च थंड करण्यासाठी ट्रिगर सोडल्यानंतर 20 ते 30 सेकंदापर्यंत पोस्ट फ्लो एअर चालू राहते. पोस्ट फ्लो दरम्यान ट्रिगर प्रेसिंग केल्याने आर्क त्वरित रिस्टार्ट करा. पोस्ट फ्लो एअर टॉर्चला थंड होण्यास आणि जास्त गरम होण्यापासून रोखण्यास मदत करते. पोस्ट फ्लो दरम्यान ट्रिगर प्रेसिंग केल्याने आर्क त्वरित रिस्टार्ट होईल. हीच प्रक्रिया कटिंग नॉन फेरस मेटलसाठी लागू आहे. प्रात्यक्षिक केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. प्लाझ्मा कटर वापरताना सुरक्षितता प्रक्रिया समजून घेतली. प्लाझ्मा कटर वापरण्यापूर्वी प्री कट चेकलिस्ट बघितली. प्लाझ्मा कटर वापरून फेरस आणि नॉन फेरस मेटल कट प्रक्रिया बघितली.
हे आपल्याला प्रात्यक्षिकच्या शेवटी घेऊन येते. प्लाझ्मा आर्क कटिंग PAC वापरून फेरस आणि नॉन फेरस मेटलच्या सरळ कटिंग बद्दल तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल अशी आशा आहे. चला तर मग भेटूया पुढील प्रात्यक्षिकामध्ये.